ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आता अधिक मास सुरू आहे. आज आपण अधिक मास महात्म्याचा संपूर्ण कथासार बघणार आहोत. कारण की अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य पठण करणे याला खूप महत्त्व आहे. कारण की अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो आणि या काळामध्ये आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ मिळत असते. त्यामुळे अधिक मासामध्ये पूजा, दान, सेवा या सर्व गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद महर्षी श्री व्यास यांनी अनेक पुराणांची आणि उपपुराणांची रचना केलेली आहे. त्यामधील श्री बृहनारदीय पुराण, पद्मपुराण या 2 पुराणांमध्ये अधिक मास अर्थात श्री पुरुषोत्तम मास याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जुन्या रचना या देवभाषेत म्हणजेच संस्कृत भाषेत केलेल्या आहे. लोकांच्या मनातील ज्ञानाची जिज्ञासा लक्षात घेऊन आपल्याकडे त्या रचनांचे प्राकृत भाषेत लेखन झालेलं आहे. त्याचा आधार घेऊन साध्या सोप्या भाषेत तो अध्यायावर सर्व कथाभाग इथे कथासार रूपाने मी तुम्हाला देणार आहे. ज्याप्रमाणे बालकाचे बोबडे बोल माता पिता हे गोड मानून घेतात, त्याचप्रमाणे तुम्ही संत, श्रोते, वाचक आणि भाविक भक्तांनो याचा स्वीकार करा, अशी मी आपल्या चरणी नम्र प्रार्थना करत आहे. हे अधिक मास महात्म्य कथासार पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे दूर होतील आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. मलमासाची जन्मकथा आणि त्याचे गोलोकी गमन. युधिष्ठिराच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण त्यास सांगू लागले की, बा युधिष्ठिरा, तू जो प्रश्न विचारला आहेस त्याचे उत्तर देणे हे थोडेसे अवघड काम आहे. कारण मुळातच हा विषय काहीसा गुप्त आहे. परंतु तू माझा एक परमभक्त आहेस, म्हणून मी तुला या खास आणि अधिक फलदायी अशा पुरुषोत्तम मासाची माहिती देतो. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक महिन्यास कोणती ना कोणती तरी देवता जोडलेली आहे. त्या प्रत्येक महिन्याला कोणी ना कोणीतरी स्वामी आहे, मालक आहे. जसे की श्रावणात शिव, भाद्रपदात गणेश गौरी, अश्विन महिन्यात देवी, मार्गशीर्ष महिन्यात दत्त. पण कालगणनेच्या फरकामधून ज्या मलमासाचा जन्म झाला त्या मलमासाला अशी कोणतीच देवता नव्हती, त्याला कोणी स्वामी नव्हता. त्यातच त्या मासात सूर्यसंक्रमण होत नसल्याने शास्त्रज्ञकारांनी हा महिना सर्व प्रकारच्या शुभ मंगल अशा कार्यास निषिद्ध ठरवला. त्यामुळे हा मलमास अतिशय दुःखी कष्टी झाला. त्याला काय करावे, जगात आपल्याला मान कसा प्राप्त करून घ्यावा. आपण लोकांना वंदनीय, पूजनीय होण्यासाठी पुरुषोत्तम असे नाव आहे, ते नाव मी तुम्हाला बहाल करतो. यापुढे तू जगात पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील. तसेच मी तुला असे वरदानही देतो, दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासात अर्थात पुरुषोत्तम मासामध्ये नेमके काय करावे, कोणास शरण जावे तेच त्याला समजत नव्हते. तोच त्याला एकाएकी भक्तवत्सल्य अशा श्रीहरीची आठवण झाली. तो मलमास आपल्या समस्येवर काही उपाय मिळेल या आशेने वैकुंठ नगरीत गेला. तिथे त्याने माझे म्हणजेच भगवान विष्णूंचे दर्शन घेतले, त्यांची भेट घेतली. त्याने विष्णूंना त्यांचे दुःख निवेदन केले. तेव्हा त्यास धीर देत भगवान विष्णू म्हणाले, बा मलमासा, तू असा दुःखी कष्टी होऊ नकोस. हे वैकुंठ आहे, इथे शोक, दुःख, क्लेश याला थारा नाही. हे बघत जगात जे जे म्हणून काही निर्माण झाले आहे त्याचा कोणी ना कोणीतरी संरक्षक, मालक, स्वामी आहेच. आपण असे करूया, आपण तुझ्या समस्येवर उपाय काढण्याकरता गोलोकी श्रीकृष्णाकडे जाऊया. त्यावर मोठ्या उत्कंठतेने मलमासाने त्यांना विचारले, प्रभू, हा गोलोक काय आहे, तो कुठे आहे, श्रीकृष्ण कोण? तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणाले, हे बघ श्रीकृष्ण हा माझाच अवतार आहे. तो गोलोकी राहतो. त्याला सर्व लोक पुरुषोत्तम या नावानेही ओळखतात. या ब्रह्मांडामध्ये जसा कैलास, वैकुंठ, इंद्रलोक तसाच एक गोलोक पण आहे. त्या गोलोकी एक मध्यवर्ती ज्योत आहे. त्या ज्योतीत श्यामल सुंदर अशा वर्णाचा पितांबरधारी, मस्तकी मोरपिसांचा मुकुट धारण केलेला असा श्रीकृष्ण विराजमान आहे. त्याचा श्यामल वर्ण, कमळासारखे डोळे, धनुष्यासारख्या भुवया, कानी कुंडले, गळ्यात कौस्तुभमणी,
कमरेला मेखला आणि हातात एक सुंदरशी मुरली असा हा श्यामल सुंदर चित्ताचे आकर्षण करून घेणारा श्रीकृष्ण हा तिथे आहे. आपण त्या गोलोकी जाऊया असे म्हणून भगवान विष्णू हे त्या मलमासा सोबत घेऊन गोलोकी माझ्याकडे आले आणि भगवान श्रीकृष्णाने या मलमासाचा पुरुषोत्तमाचा स्वीकार केला. श्रीकृष्ण धर्मराजास म्हणाले, पुरुषोत्तम हा मास फार पुण्यकारक आहे. तो मला अतिशय प्रिय असा महिना आहे. या मी वरदान दिलेल्या अधिक मासात जो कोणी पुण्यकारक व्रताचरण, पूजा, जप, तप, दान इत्यादी गोष्टी करतात त्यांना काय आणि कोणते फल आणि तेही कसे अधिक प्रमाणात मिळते ते मी तुला याआधी सांगितले आहेच. तसेच जर कोणी या पुरुषोत्तम मासाची अवहेलना, अनादर, निंदा केली, त्याला नावे ठेवली तर अशा कळत नकळत हातून घडणाऱ्या पापकर्माचे फळ हे कठोर शिक्षा, दुःख, कष्ट किंवा प्रसंगी तुमच्यासारखे राज्याचे अधिकारी असूनही असे वनवासी होण्याची वेळ येते. काय कृष्णा, आमच्या हातून या महिन्याचा अनादर झाला, अवमान झाला, कसा, कधी आणि कोणाकडून? सांग कृष्णा, सांग. कोणाच्या गतजन्मीच्या पापाचे हे फळ आम्ही भोगत आहोत? युधिष्ठिराने मोठ्या आश्चर्य आणि कुतूहलाने विचारले. तेव्हा कृष्णाशी सुखसंवाद करीत भोवती असलेले 5 पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हिच्याकडे एक नजर टाकून श्रीकृष्ण म्हणाला, हे धर्मराजा, मला हे सांगताना अतिदुःख होत आहे, पण तुमच्या या अशा वनवासीपणास कारणीभूत आहे ती तुमच्या 5 जणांची पत्नी द्रौपदी. काय द्रौपदी? ती कशी काय आमच्या या अशा वनवासी होण्यास, दुःख, क्लेश भोगण्यास कारणीभूत आहे? तिच्या हातून केव्हा आणि काय अपराध घडला की ज्याची शिक्षा आम्हाला आणि आमच्याबरोबर तिलाही भोगावी लागत आहे? आणखी एक प्रश्न सहजपणे विचारला गेला. तेव्हा श्रीकृष्ण सांगू लागले, द्रौपदी ही तुमची पत्नी म्हणजेच गतजन्माची मेधावी नावाच्या एका विद्वान, ज्ञानी, ईश्वरनिष्ठ, शिवभक्त ब्राह्मणाची मुलगी. तिचे नाव मेधावती. मेधावतीची आई तिला लहानपणीच पोरकी करून गेली. मातेच्या मृत्यूनंतर त्या मेधावी ब्राह्मणानेच माता आणि पिता या दोन्ही भूमिका बजावत तिचे संगोपन केले, तिच्यावर उत्तम संस्कार केले. तिला त्याने साहित्य, नीती, चातुर्य, कला या विषयांचे खूप ज्ञान दिले. होता होता गुणवान, रूपवान आणि सद्गुणी मेधावती मोठी झाली, विवाह योग्य झाली. त्यावेळी तिच्यासाठी एक उत्तम असा वर कसा आणि कुठे शोधायचा ही एक नवी चिंता या मेधावी ब्राह्मणास लागली. खरं म्हणजे त्या ब्राह्मणानं मेधावतीसाठी वर संशोधन करण्याचा खूप आटापिटा केला. त्यासाठी मोठी पायपीट केली, दूरचा पायी प्रवास केला. एक दिवस असे संशोधन करून निराश, हताश झालेला, अंगात ताप भरलेला, पायात त्राण न राहिलेला तिचा पिता बाहेरून दमून भागून आला. पाणी पाणी असे म्हणत त्याने कन्येस कशीबशी हाक मारली. ती हाक ऐकून मेधावती पाणी घेऊन अंगणात आली खरी, पण त्याआधीच त्या मेधावी ब्राह्मणाने अतीव दुःखाने प्राण सोडले होते. आपल्या मृत पित्यास पाहून मेधावतीने करून हंबरडा फोडला. बाबा बाबा, आई गेली, आता तुम्ही पण मला एकटीला टाकून गेलात. आता मी एकटी काय करू? कशी राहू, कशी जगू? माझा सांभाळ कोण करणार? मेधावतीचा तो हंबरडा ऐकला आणि जवळपास राहणारी काही मंडळी तिथे धावून आली. मेधावी ब्राह्मणाचा मृतदेह, मेधावतीचा वियोग, तिचे दुःख, अश्रू हे पाहून लोकांची मने कळवळली. नाईलाजाने थोड्याच वेळात काही जण पुढे आले. त्यांनी मेधावतीला सावरले. तिच्या मांडीवरचे पित्याचे प्रेत उचलले, नदीकाठी नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. दुःखी कष्टी मनाने अन जड पावला मेधावती ही आपल्या घरात परत आली, पण तिचे मन कशातच लागेना. अतीव दुःखाने व्यथित होऊन तिच्या मनात विरक्ती निर्माण झाली. तिने ते घर, आश्रम, परिसर सारे सोडले आणि दूर जाऊन ती आपल्या घराण्यातील वडिलोपार्जित शिव उपासना करू लागली. नित्य नदीचे स्नान, शिवमानस पूजा आणि मग ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप अशी तिची साधना चालू होती. एक दिवस दुर्वास ऋषी तिथे आले. ते महान सिद्ध होते, पण तसेच ते अति कोपिष्टही. धर्मराजा, त्याच दुर्वासांची तुझ्या मातेने कुंतीने खूप सेवा केली, तेव्हा त्यांनीच तिला मनोकल्पित देवांना आव्हान करण्याचा मंत्र दिला. त्या मंत्रप्रयोगातून तुमचा जन्म झाला आहे हे ज्ञात आहे ना? ही जशी दुर्वासांची कृपा वरदानाची बाजू, तसाच त्यांचा राग किती घातक याचा तर मी स्वतःही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. एकदा ते स्वतः रथारूढ झाले आणि त्यांनी मला व रुक्मिणीला तो रथ ओढायला लावला. रथ ओढल्याने रुक्मिणीच्या घशास कोरड पडली. तिला तहान लागली होती, पाणी हवे होते, पण ते मिळणार कसे? कारण आम्ही तर रथात जुंपलेले. मग मीच पायाच्या अंगठ्याने पृथ्वीवरची गंगा उत्पन्न करून रुक्मिणीस पाणी मिळेल अशी व्यवस्था केली, पण माझी ती कृती दुर्वासांना मात्र पटली नाही. त्यांनी रागाच्या भरात मला सुद्धा पत्नी वियोगाचा कठोर शाप दिला. असे हे दुर्वास ऋषी त्या मेधावतीच्या चौकशीसाठी तिथे आले. ते तिला म्हणाले, बाळ, तुझ्या पित्याचा आणि माझा परिचय होता. त्याच्या निधनाची वार्ता कळली.
म्हणून मी तुला मुद्दाम भेटायला आलोय. तेव्हा मेधावतीने त्या पितृतुल्य दुर्वासांना आपली कर्म कहाणी सांगितली, आपली व्यथा, पित्याच्या मृत्यूचे कारण सांगितले. ते ऐकून दुर्वास ऋषींना त्या विप्रकन्येची दया आली. ते तिची भेट घेऊन तिचे सांत्वन करून तिला म्हणाले, हे विप्रकन्ये, तू अशी दुःखी, कष्टी आणि उदास होऊ नकोस. तुझी मनोकामना शीघ्र पूर्ण करेल अशी एक दिव्य पर्वणी लवकरच चालून येत आहे. या महिन्यापासून बरोबर 3ऱ्या महिन्यात अधिक मासाला प्रारंभ होत आहे. या अधिक किंवा पुरुषोत्तम मासामध्ये 12,000 वर्ष गंगेत स्नान करून, सिंहस्थ पर्वणीत गोदावरीत स्नान करून जे पुण्य पदरी पडते त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पुण्य हे साध्या एका पुरुषोत्तम मासातील स्नानाने प्राप्त होते. स्वतः श्री पुरुषोत्तम म्हणजे श्रीहरी हा या अधिक मासाचा स्वामी आहे. तू अन्य सर्व उपाय, उपवास आणि उपासना दूर ठेव आणि पुढे येणारी अधिक मासाची पर्वणी साधून घेत तुझी विवाहाची इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीकृष्णाची, पुरुषोत्तमाची, श्रीहरीची या मासात निष्ठेने उपासना कर. तो भगवान श्री पुरुषोत्तम तुझी मनोकामना नक्कीच सफल करेल. दुर्वासांनी त्या मित्राच्या कन्येला म्हणजेच मेधावतीला तो तसा हितोपदेश केला खरा, पण मेधावतीच्या मनाला मात्र काही केल्या ती गोष्ट पटेना. आपण आपली वडिलोपार्जित चालत आलेली शिव उपासना सोडायची आणि तत्काळ फळ मिळावे या हेतूने पुरुषोत्तमाची पूजा करायची हे तिच्या एकनिष्ठ भक्तिभावनेस पटेना. ती दुर्वास ऋषींना म्हणाले, हे पितृतुल्य ऋषीवरा, मी माझी पारंपरिक शिव उपासना अशी अर्धी कशी सोडू? भगवान शिवशंकर हे माझे उपास्य दैवत आहे. शंकर म्हणजे शिव आणि शिव म्हणजेच कल्याण, होईना? मग शिव उपासना सोडायची आणि संधी चालून आली म्हणून हराज सोडून हरीची उपासना करायची हे का आणि ते कितपत योग्य आहे? क्षमा असावी मुनीवर, पण मी माझी उपासना सोडायची आणि हरी उपासना करायची हे माझ्या तरी मनास पटत नाही. मी शिव उपासना सोडून ती नारायण उपासना का करू? शेवटी हर काय किंवा हरी काय, ते ईश्वरी तत्व हे एकच ना. मग तुमचा तसा आग्रह का? मेधावती हे आणि असं काहीसं बोलत असताना खरं तर तिच्या प्रत्येक शब्दातून तिची शिवनिष्ठा, ऐक्यभाव, दृढनिश्चय या गोष्टी दिसत होत्या. पण दुर्वासांनी मात्र तिचे ते स्पष्ट बोलणे हा त्यांचा अपमान, त्यांच्या आज्ञेचा अनादर आणि थोडा तिचा उद्धटपणा आहे असे वाटले. त्यांना त्या गोष्टीचा, तिच्या बोलण्याचा राग आला. पण ती आपल्या मित्राची मुलगी आहे, अनाथ आहे, स्त्री आहे, आधीच दुःखी कष्टी आहे असा थोडा विचार करून त्यांनी क्रोधाने ओठावर येणाऱ्या शापवाणीला संयमाने आवर घातला. ते तिला इतके मात्र म्हणाले की, मेधावती, तुझ्या या आत्ताच्या बोलण्यातून कळत नकळत का होईना, पण पुरुषोत्तमाचा, त्या पुण्यदायक अधिक मासाचा जो अवमान, अनादर झाला आहे त्याची शिक्षा तुला तुझ्या पुढच्या जन्मी भोगावी लागेल. तू पुढील जन्मी राणी होशील, पण तुला राज्य सुख लाभणार नाही, तुला वनवास भोगावा लागेल असं काहीसं तिचं भाकीत सांगून दुर्वास तिथून निघून गेले. आपल्या हातून नकळत का होईना, पण दुर्वासांसारख्या महान ऋषींच्या त्यांनी प्रेमाने केलेल्या हितोपदेशाचा अपमर्द झाला. आपल्याकडून त्या पुरुषोत्तमाबद्दल अनादराचे उद्गार काढले गेले. आपण एक खूप मोठी चूक केली हे तिच्या मनात जाणवू लागले. ती त्या झालेल्या प्रकाराने अधिकच दुःखी कष्टी झाली. त्याही मनाच्या खिन्न अवस्थेत ती आपल्याच उपास्य देवतेच म्हणजेच भगवान शिव यांना शरण गेली आणि ते एकनिष्ठ भावाने त्यांचीच उपासना करू लागले. असाच काही काळ गेला. तिचे ते तप, ती खडतर उपासना, तो निश्चय हे पाहून इंद्रालाही चिंता वाटू लागली. इंद्राने तिच्या तपात अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आलं नाही. तिचे तप भंगले नाही की शिवनिष्ठा डळमळीत झाली नाही आणि एक दिवस भगवान शिवशंकर हे तिच्या त्या घोर तपावर प्रसन्न होऊन तिला दर्शन देण्यासाठी, तिची इच्छा पूर्ती करण्यासाठी तिच्या समोर प्रकट झाले. भगवान शिवशंकरांचे ते तेजस्वी रूप डोळ्यांसमोर पाहून क्षणभर तिचा तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने कसेबसे स्वतःला सावरीत शिवशंकरांना वंदन केले आणि ती आपल्या उपास्य देवतेची मंगलस्तुती करू लागली. त्यामुळे भगवान शंकर हे तिच्यावर अतिप्रसन्न होऊन तिला म्हणाले, हे विप्रकन्ये, बोल, तुला काय हवे? कोणता वर हवा? जे हवे ते माग, लवकर माग, मी ते तुला देईन. प्रभूंचे असे अभिवचन मिळताच तिने, हे शिवशंकरा, मला उत्तम पती दे असे घाईघाईने तिच्या तोंडून 5 वेळा मागितले गेले. तेव्हा प्रत्येक वेळेस तथास्तु असे म्हणून भगवान तिला म्हणाले, बाळ मेधावती, तू मला 5 पती मागितलेस आणि मी तथास्तु असे म्हणून तुला आशीर्वादही दिला आहे. पण काय देवा? तिने विचारले. त्यावर काहीसा खुलासा करत देव म्हणाले, आजचा हा आशीर्वाद तुला तुझ्या पुढच्या जन्मात
5 पती मिळवून देईल. तू 5 पतींची पत्नी होशील. तू माझे जे तप केले म्हणून तुला राजाची राणी होण्याचे फळही मिळेल. परंतु हे मेधावती, तुझ्या हातून भगवान पुरुषोत्तमाचा अधिक मासाचा जो अनादर झाला आहे त्याचा परिणाम म्हणून तू राणी असूनही वनवासी होशील. राज्य सुख राज्यपद सोडून तुला आणि तुझ्या 5 पतींनाही रानावनात भटकावे लागेल. इतके बोलून भगवान शिव अंतर्धान पावले. झालेल्या प्रकाराने ती विप्रकन्या अधिकच दुःखी कष्टी झाली. पुढे लवकरच तिचा अंत झाला आणि शिव उपासनेच्या पूर्वपुण्याईने तीच मेधावती ही द्रुपद राजाच्या यज्ञकुंडात एका तेजस्वी बालिकेच्या रूपाने प्रकट झाली. द्रुपद राजाने यज्ञकुंडात लाभलेल्या त्या कन्या प्रसादाचा स्वीकार केला. त्याने तिचे नाव ठेवले द्रौपदी. इतके बोलून श्रीकृष्ण जरा थांबले. त्यांनी पांडवांकडे आणि द्रौपदीकडे एकदा पुन्हा नजर टाकली आणि ते म्हणाले, धर्मराजा, असं आश्चर्यचकित होऊ नकोस. ती 5 पतींची पत्नी होणारी शिवाचे वरदान लाभलेली गतजन्मीची मेधावती हीच तुम्हा 5 पांडवांची या जन्मीची पत्नी आहे. तुम्ही तिचे पाणी ग्रहण केले आहे. ती तुम्हा पांडवांची राणी सुद्धा आहे. पण त्याचबरोबर तिच्या गतजन्मीच्या पुरुषोत्तमाच्या अनादराचे अपमानाचे फलित म्हणून तुम्ही खरी राजे असूनही राज्यसुखापासून असे वंचित आहात. इतके बोलून पांडवांचा श्रीकृष्ण सखा काही वेळासाठी गप्प राहिला. तेव्हा काहीसा विचार करून धर्मराजाने म्हटले, हे माधवा, आज तुझ्या या निवेदनातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. असो, झाले ते झाले. आता यातून बाहेर पडण्याचा मार्गही तूच सांगणारे सख्या. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, यावर आता उपाय तो एकच. लवकरच येणाऱ्या पुरुषोत्तम मासात तुम्ही सर्वजण पुरुषोत्तमाची व्रतवैकल्ये, जप, तप, स्नान, दान इत्यादी पुण्यकर्मे करा आणि अधिकस्य अधिक फलम या न्यायाने तुमचे गेलेले राज्य, अधिकार, वैभव, सुख परत मिळवा. असे म्हणून तो निघून गेला. नारायण ऋषी नारदांना सांगतात की कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पुढे आलेल्या अधिक मासात पुरुषोत्तमाची मनोभावी उपासना केली आणि त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. त्यानंतर अधिक मासामध्ये केलेल्या तीर्थस्थान, दीपदान, गोदान या दानांचे महत्त्व काय आहे तर ती माहिती ते पुढे सांगतात. लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला की, स्वामी, या मासात, या अधिक मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिये, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मी उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सचिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पालटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाचे यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये. तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो त्याचप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणार असो तिच्या बाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर नृगराजाप्रमाणे दान करू नये. जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडतं. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या नृगराजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मीने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो, अगं अशी उतावे होऊ नको. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात, नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृगराजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झालं की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृगराजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली.
तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजा शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाला दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री धावे तोडून जी सरळ पळत गेली ती मृगराजाच्या गोशाळेतच. दुसरे दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे, ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस, तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान, माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे, मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी-तुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर मृगराजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले, पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास. तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या मृगराजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मी देवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातले मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याच्या पुण्याईने उद्धार कसा झाला ते एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे मृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपत्री जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजन मृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हातांनी त्या विहिरीबाहेर काढलं. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने मृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो मृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे. हे दिवे, त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान चौपट तर मोठ्या वाफेच्या पाण्याचे स्नान 8 पटीने पुण्य देते. जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या दसपट, नदीच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या दसपट आणि त्या पुण्याच्या दसपट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नावाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी. अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर सप्तजन्मातल्या पापाचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर दश, 15 दिवस केले तर शत आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. या महिन्यात नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळावलेला एखादा माणूस हा जर कोणतेच पुण्यकारक कर्म करत नसेल तर तो खरोखरच घोर पापी समजावा. पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची, श्रीकृष्णाची पूजा करावी. देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा. त्यात 5 अंगुळी लांब अशा वाती घालाव्यात. त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे. प्राधान्यही तुपास द्यावे. तो दीप एका कुंभावर स्थापित करावा. प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात. त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी.
प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की, हे पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावत आहे. या दीपाचे मी दान करणार आहे. त्याचे पुण्य मला लाभावे, मला ज्ञान प्राप्त व्हावे, जन्ममरणाचे फेरे चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा. या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान, कीर्ती प्राप्त होते. असा हा 1 महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावा. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची माहिती भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला दिली. ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूपदान द्यायचे, असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे? एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्यांची गंध, अक्षता, पुष्पांनी पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जमातास हे अपूपदान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूपदान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपण आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मीदेवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिये, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा नीट ध्यान देऊन श्रवण कर. पूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस त्या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आले. त्या फळाफुलांनी, वृक्षवेलींनी नटलेले सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी तिला म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जगताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाटमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने त्या आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाटमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे. मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि ती स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि शाप मागितला. तिला तशी क्षमा याचना करताना, आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसल्यासा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षाने याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा.
तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्यातील 1 दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. शाप दुर्वासाने दिला आणि ते तिथून निघून गेले. स्मितविलासाने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विकराळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवानं त्या वनातच त्या रूपात राहून अनुवावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चाललेली होती. जसे एका अप्सरेने त्या ऋषी कन्ये समोर येताना पाहिले, त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक तपाचे मुखावरचे तेज पाहिले. मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायावर लोळण घेतले. ती ऋषी कन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझी का पाय धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषी कन्येस कथन केली. दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शापाला मिळालेला तो शाप, तिची 1 दिवसाच्या स्नान पुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषीकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडी थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषीकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील 1 दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषीकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. पुढील कथा जाणून घेण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. एकदा लक्ष्मी मातेने नारायणांना असा प्रश्न विचारला की, प्रभू, जर एखाद्याला सलग महिनाभर उपवास करणे शक्य नसेल आणि जर त्याने 1 दिवसाआड एक असा उपवास केला तर चालतो का? त्याचे त्या व्यक्तीस फळ मिळते का? त्यावर प्रभू म्हणाले, हो चालते. यालाच एकांतर उपवास असं म्हणतात. या व्रताचे फळ सुद्धा मोठे अलौकिक असेच प्राप्त होते. या संदर्भातील एक कथा अशी आहे की विंध्य पर्वतामध्ये एक अमरकंटक नावाचे पवित्र स्थान आहे. या स्थानाजवळूनच नर्मदा नदी वाहते. हे अनेक मोठमोठ्या अशा सिद्धांचे आत्मानंदात मग्न होण्याचे स्थान आहे. या भागातील नर्मदा नदीच्या काठावर पूर्वी एक भुगुकच्छ नावाचे नगर होते. त्या नगरात मी आणि भगवान शिवशंकर आम्ही दोघे निवास करून राहत होतो. तिथे आमच्यासोबत अनेक देवदेवता सुद्धा होत्या. त्याच नगरीत एक कुशल शर्मा नावाचा विद्वान, ज्ञानी, सत्वशील ज्योतिषी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुशावती. ती सुंदर पतिव्रता आणि धार्मिक वृत्तीची होती. त्या दोघांना एक सुंदर अशी कन्या होती. तिचं नाव मेधावती. कुशल शर्माने त्या कन्येचा विवाह एका पद्मनाम नावाच्या अनुरूप सुयोग्य मुलाशी करून दिला. मात्र झाले असे की दुर्दैवानं जावयाचा लवकरच नर्मदेत बुडून मृत्यू झाला. कन्या मेधावती ही विधवा झाली. पित्याने तिला आपल्या घरी आणले. एक दिवस मेधावतीने विचार केला, आपल्या जीवनातले हे वाट्याला आलेले दुःख, हा वाया जाणारा नरजन्म, याचे काही सार्थक करता येणार नाही का? कारण मानवाचा जन्म हा जीवाला पुन्हा पुन्हा मिळत नाही असं म्हणतात. तिने पित्यास आपला जन्म सार्थकी लागावा, या भवसागरातून तरुण जावे, यासाठी कोणते व्रत किंवा उपासना करावी असा प्रश्न केला. कुशल शर्मा हा धर्मशास्त्र जाणून होताच. त्याने आपल्या कन्येस पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने एकाआड 1 दिवस उपवास करणे, पुरुषोत्तमाची पूजा, ध्यान, नामस्मरण करणे हे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने सुद्धा पित्याकडून ज्ञात झालेले ते व्रत पुढे येणाऱ्या काही अधिक मासामध्ये मोठ्या श्रद्धेने केले. व्रत करावे, त्याची उचित सांगता करावी, दाने द्यावीत, पुण्य पदरी जोडावे असा तिचा क्रम चालू असतानाच तिचा मृत्यू झाला. तिला शिवदूतांनी कैलास पर्वतावर नेले. तिथे तिच्या अधिक मासातील पुण्याच्या बळावर तिला माता पार्वती देवीची एक खास सखी होण्याचे भाग्य मिळाले. कैलास पर्वतावर अनेक वर्ष निवास करून ती भूलोकी काशी नगरात एका देवीच्या रूपाने येऊन विशालाक्षी या नावाने राहू लागली. भगवान विष्णू लक्ष्मी देवीस म्हणाले, हे देवी, दिवसा पूर्ण उपवास करायचा आणि रात्रीच्या पहिल्या प्रहारात तो सोडायचा.
व्हायचा. याला नक्त उपवास असं म्हणतात. अशा प्रकारचे नक्त उपवासाचे व्रत मेधावतीने आपल्या एका मैत्रिणीकडून करवून घेतले होते. तिला सुद्धा त्या नक्त व्रताची गोडी लागली. तिने सुद्धा अशाच काही अधिक मासात तसे उपवास व उपासना केली. त्याच्या पुण्याईने तिला काशीनगरीमध्ये मंगळागौरी या नावाने पुढे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मी सांगतात की, हे देवी, उपवासाचे महत्त्व सांगणाऱ्या कथा मी सांगितल्या. आता मी तुला विप्रसेवा केली असता या अधिक मासातील विप्रसेवेचे कोणते फळ मिळते ते सांगतो. ऐक. भरतखंडातील विराट प्रांतात एक महापूर नावाचे नगर आहे. हा गाव सह्याद्री पर्वताच्या जवळ असून ते स्थान रेणुका मातेचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या पुण्यवान नगरात भगवान शिव हे अंशरूपाने निवास करतात. त्या नगरामध्ये एक धनदास नावाचा खरोखरच श्रीमंत धनी मनुष्य होऊन गेला. तो सद्वर्तनी, सदाचारी, धार्मिक वृत्तीचा, उदार आणि सेवाभावी होता. पण तो जन्मताच एका खालच्या जातीचा असल्याने तो काय करायचा, तो एका ब्राह्मण कुटुंबाची मनोभावे ईश्वर रूप मानून सेवा करायला. धनदास आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या ब्राह्मणाच्या घरी अनेक प्रकारची कामे करून त्या विप्र दाम्पत्याची लक्ष्मीनारायण मानून सेवा करत. त्यांनी आपल्या विप्रसेवेत कधीच कमतरता केली नाही किंवा कधी कोणत्याही प्रकारच्या सेवेस नकार दिला नाही. अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच अधिक मासात विप्रसेवा करून पदरी पुण्य जोडले होते खरे, पण कोणाही माणसाला त्याच्या मागील जन्मातील पाप पुण्याचा हिशोब हा चुकता करावाच लागतो. त्याचप्रमाणे धनदास वृद्ध झाला. शरीर थकले आणि त्यास एका असाध्य व्याधीने ग्रासले. तो कळत नकळत लोकांपासून दूर दूर ठेवला जाऊ लागला. अखेर त्याला आपले जगणेच नकोसे वाटू लागले. कधी कधी तर प्राणत्यागाचे विचार मनात येऊ लागले. त्यातच एके दिवशी धनदासने एक सिद्ध योगी भेटला. त्याने त्यास त्याचे भाकीत सांगितले की, परवा तू आणि तुझी पत्नी यांचा देहांत होणार आहे. एक दिव्य विमान तुम्हा स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी येईल, तेव्हा तयार राहा. इतके सांगून तो सिद्ध योगी निघून गेला. धनदास हा आधी सावध होताच. त्याने आपल्या संपत्तीचे वाटे करून 2 वाटे मुलामुलीला दिले, तर तिसरा वाटा त्याने विप्र समाज, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे असे वाटून टाकला. आणि ते उभयंता ईश्वर अनुसंधानात मग्न असतानाच दारी एक दिव्य विमान आले. त्यातून आलेल्या देवदूतांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक विमानात बसवताच त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. हे श्रीहरीचे नाम घेत मोठ्या आनंदाने स्वर्गलोकी गेले. विष्णू भगवान म्हणाले, देवी, विप्रसेवेचे पुण्य हे असे आहे. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या पुण्याची वाढ तर होतेच, त्याचबरोबर पापाचा क्षय होतो. फार फार वर्षांपूर्वी सोमवंशामध्ये एक सुमती नावाचा शूर, पराक्रमी, प्रजादक्ष आणि ईश्वरनिष्ठ राजा होऊन गेला. राजा आणि राणी दोघेही ईश्वरभक्त असल्याने त्यांचे नित्याचेच वर्तन हे श्रद्धायुक्त आणि भक्तिमय होते. ईश्वर उपासना त्या दोघांचा अतिप्रिय असा विषय होता. त्यातच दोघांनाही त्यांच्या जीवनात जेव्हा जेव्हा अधिक मासाची पुण्यसंचयाची पर्वणी चालून आली, त्यावेळी अनेक प्रकारचे दान, धर्म, पूजा, पाठ, व्रताचरण, यात्रा, स्नान, दान आणि ईश्वर नामाची नित्य उपासना करून खूपसे पुण्य पदरी जोडून घेतलं होतं. एक दिवस अचानकपणे अंगिरस नावाचे एक महान ऋषी आपल्या काही शिष्यवर्गासह सुमती राजाच्या नगरीत आले. राजाने त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेऊन त्या सर्वांचा उचित मान सन्मान केला. राजा राणी दोघे अंगिरस ऋषींना विनम्रभावी वंदन करून त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. राजा राणी मोठ्या विनयशीलपणे म्हणू लागले, हे ऋषीवर, आपल्या दर्शनाने, भेटीने आम्हास मोठा आनंद झाला आहे. आपल्या पदस्पर्शाने आमची नगरी धन्य झाली आहे. महाराज, आम्ही आपली कोणती सेवा करू शकतो? त्यावर अंगिरस ऋषी म्हणाले, राजन, माझ्यासोबत जो हा शिष्यवर्ग आहे त्यांना मनुष्याला त्यांच्या कर्माचे फळ कसे प्राप्त होते हे मला उदाहरणावरून दाखवून द्यायचे आहे. तेव्हा तू असे कर की तुला हे राज्य, हे वैभव, ही सत्ता, ईश्वरभक्ती आणि सुशील धर्मपत्नी ही तुझ्या गतजन्मीच्या कोणत्या पुण्यकारक कर्मामुळे प्राप्त झाली आहे ते तू सांग. खरं तर अंगिरस ऋषींची ती तशी आज्ञा ऐकून राजा सुमतीस थोडेसे आश्चर्य वाटले, पण त्याने ती आज्ञा शिरसावद्य मानली. मनोमन आपले उपास्य दैवत श्रीकृष्णाचे ध्यान केले. त्या श्रीहरीच्या कृपावर्धनामुळेच राजा सुमतीस त्याच्या गतजन्मीचा सारा इतिहास ज्ञात झाला होता. तोच सारा भाग पुन्हा एकवार सुसंगतपणे आठवून राजा सांगू लागला. महाराज, खरं तर गतजन्मी मी एका वैश्यकुळात जन्म घेतला होता. मी जातीने वैश्य असल्याने मी अनेक प्रकारचे व्यापार धंदे केले, पण त्यात मी अनेक लाड्या लबाड्या, फसवाफसवी, खोटे नाटे, हिशोब इत्यादी प्रकार करून वाममार्गाने पैसा जोडला. पण अनेक माणसे, मित्र, नातेवाईक यांना तोडले, दुखावले, त्यांना लुटले, लुबाडले, वाईट गोष्टी जवळ केल्या, असत्य, अनिती, अत्याचार करून जे म्हणून कमवले ते साडे पुढे आले. त्याचप्रमाणे वाममार्गाने निघून गेले. मी निर्धन, निराधार, निराश्रित झालो.
माझ्यापासून माझीच माणसे दुरावली. मी एकटा एकाकी अन दुःखी कष्टी होऊन तहान भुकेने व्याकुळ होऊन घोर रानावनात भटकू लागलो. एकदा मी असाच रानावनात भटकत असताना मला एक सरोवर दिसले. त्याच्या सभोवतालचा परिसर वृक्षलतांनी बहरलेला फुललेला होता. त्या सरोवरात सुंदर कमळे उमललेली होती. तिथे हंसपक्षी जलविहार करत होते. मी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी पुढे गेलो. तिथे मला माझ्या पत्नीची भेट झाली. आम्ही परस्परांना भेटून गतकाळाचा काही इतिहास विचारत असतानाच अचानक आमच्या कानावर कुठूनसा घंटानाद आला. आम्ही त्या घंटानादाचा शोध घेत फिरलो तर आम्हाला तिथे एक पुरातन विष्णू मंदिर दिसले. ते मंदिर पाहिले मात्र आणि अचानक माझ्या मनात तिथे जाऊन दर्शन घेण्याचा विचार आला. मी आणि माझी भार्या, जी मला अनेक दिवसांनी परत भेटली होती, आम्ही त्या जुन्या मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यातील मूर्ती साफ केली. ती मूर्ती भगवान विष्णूंची होती. आम्ही त्या मूर्तीस स्नान घातले, पुष्पांचे हार घातले अन झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागत त्या श्रीचरणांवर कमलपुष्पे अर्पण केली. त्याचवेळी माझ्या पत्नीने आता इथेच या मंदिरात राहायचे, श्रीहरीची सेवा करायची, देवाचे ध्यान पूजन करायचे, फलाहार करायचा अन दिवस काढायचे असा सल्ला दिला. मी पण त्या होकार देत पुढे तोच विचार आचरणात आणला. पुढे अधिक मास आला आणि भक्त तिथे दर्शनास येऊ लागले. भक्त आणि भगवंत दोघांचीही सेवा आमच्या हातून घडू लागली. हळूहळू पुण्य वाढले, पाप घटले. पुढे तो श्रीहरी सेवा करताना आमचा शेवट झाला. पण त्या जन्मी शेवटी का होईना पण जी अधिक मासातील पुरुषोत्तम सेवा घडली त्या पुण्यानेच या जन्मी हे राज्य, वैभव, हे सुख आम्हास मिळाले. हा महिमा त्या हरिभक्तीचा आणि अधिक मासातील पुण्याईचा आहे. त्यानंतर नारद एक कथा सांगतात. एका अति चिकू स्वभावाच्या धनलोभी, लालची अन धनसंग्रही ब्राह्मणाची. त्या ब्राह्मणाचं नाव होतं चित्रशर्मा. तो अत्यंत म्हणजे अत्यंत कंजूस होता. तो थोडा म्हणूनही पैसा खर्च करायचा नाही. बरं, त्याच्याकडे पैसा नव्हता असंही नाही, पण कंजूशी हा त्याचा स्वभावच. त्यावरून लोक त्याला कर्दय म्हणत. तो कधी स्वतःच्या पोटाला पोटभर खायचा नाही, अंगावर नीट धड कपडे घालायचा नाही, पायात वाहना नाहीत की डोक्यावर टोपी रुमाल काही घालत नसे. त्याचा हा धनसंग्रही, लोभी अन कंजूशी स्वभाव. मग दान, धर्म, पूजा, पाठ यासाठी काही द्रव्य खर्च करण्याचे नावच नसे. पुण्य म्हणजे काय असते हे जणू काही त्याला माहीतच नव्हते. तो आपला सदांकदा लोकांपुढे तोंड वाकडे करून हात पसरवायचा आणि भीक मागायचा. त्याच्या या असल्या स्वभावामुळेच त्याला कोणी मित्र टिकले नाहीत की कोणी त्यास प्रेमाने जवळही घेतला नाही. लोकांनी त्याला गावाबाहेर हकलून दिलं. मग हा चित्रशर्मा ब्राह्मण हात पसरत शेजारच्या गावात गेला. तिथे काही कोणी त्याच्या पूर्वपरिचयाचे नव्हते. त्यामुळे तो नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव काय, याची तशी त्या गावात कोणालाच काही पूर्वकल्पना नव्हती. त्या परिस्थितीचा चित्रशर्माने पुरता फायदा उठवला. त्याने गोड गोड बोलून, मी गरीब ब्राह्मण आहे, या गावात माझं कोणी नाही, राहायला जागा नाही, कामधंदा नाही असे म्हणून त्याने एक भल्या मोठ्या मळ्याच्या मालकाची मर्जी संपादन केली. गोड बोलून प्रामाणिक कष्ट करू असे म्हणून त्याच्या मळ्यात नोकरीही मिळवली. काही दिवस छान चांगले काम करण्याचे उत्तम नाटक केले. नोकरी, मर्जी, राहायला जागा आणि त्या बागमळ्याच्या राखणीची जबाबदारीची कामगिरी पण मिळवली. बरे, तो बागमळ्याचा मालक पण साधा भोळा. त्याने चित्रशर्मा एक ब्राह्मण कष्टकरी म्हणून त्याच्यावर सर्व कारभार सोपवला आणि तो निर्धास्त झाला. मात्र इकडे त्या विश्वासाची, खाल्लेल्या भाकरीची चित्रशर्माने मात्र पुरती वाट लावली. त्याची फळंही परस्पर विकली व पैसा मातीत पुरून ठेवला. असे करत करत मालकाचा केसाने गळा कापत त्याने वाममार्गाने मोठा धनसंचय केला. एक दिवस मात्र पैसा पैसा करतरित्या हातानेच त्याने पाठीवर पापचेवरे, विश्वासघात या पापकर्माची ओझ्याची गाठोडी घेऊन त्याला यमलोकी जावे लागले. यमलोकी नेऊन यमदूतांनी चित्रशर्मा चित्रगुप्ताच्या पुढे नेऊन उभे केले. चित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याचे खाते उघडून पाहिले. त्यावेळी त्याच्या पापाचं पारडं इतकं जड होतं की काही विचारून सोय नाही. यमराजाने चित्रगुप्तास विचारले, काय झाले, तुम्ही असे गप्प का? त्यावर चित्रगुप्त म्हणाला, महाराज काय बोलू. अहो, या ब्राह्मणाच्या पापपुण्याच्या खात्यात पापकर्माची 100 तर पुण्याईच्या खात्यात 1-2% पुण्य नाही. जे थोडेफार आहे ते नगण्य. पापांच्या राशीतच जास्त. कारण या स्वार्थी, कंजूस, धनलोभी माणसाने आयुष्यभर अधर्म, अनितीचा आधार घेतला आहे. त्याने अनेकांना लुबाडले, फसवले आहे. त्याने त्याच्या स्वभावाने पुरेसं न खाता पिता स्वतःच्या आत्म्याचंही अनेक क्लेश दिले आहे. याला ज्या बागेच्या मालकाने आधार दिला, अन्न दिले, निवारा दिला, त्याच मालकाला याने खोटी नाटे व्यवहार करून धन चोरून लुबाडून लुटले. त्याचा विश्वासघात केला, प्रताडणा केली.
महाराज याच्या पापाचा पाढा कसा अन किती वाचायचा हे सारे ऐकले मात्र आणि यमाने न्याय दिला. या दृष्टाला पाप्याला घोर प्रेत पिशाचे योनीत टाका. त्यानंतर त्याने जन्मभर केलेल्या कृत्याचे प्रतीक म्हणून त्याला सदैव उड्या मारणाऱ्या वानर योनीत टाका. आणि मग काय, यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्याला प्रथम प्रेत पिशाचे योनीत जन्म घ्यावा लागला. त्या जन्मात त्याला अनेक पीडा, उपासमार, यातना, क्लेश, भुकेने जीव कासावीस होणे, तहानेने घशाला कोरड पडणे, जीव तडफडणे असे अमाप क्लेश आणि नरक यातना भोगाव्या लागल्या. यातच एक दिवस भुकेने जीव कासावीस होऊन त्याने तडफडून जीव सोडला. नारदा, अरे एकदा का पापांचं भूत मनगुटीवर बसलं ना की ते चटकन खाली उतरत नाही. पापाचा हिशेब चुकता केल्याशिवाय तरणोपाय नसतो. म्हणून जीवाने पापांपासून दूर राहावे, पुण्यपत्री जोडावे, तरच जीवाचा काहीसा तरणोपाय लागतो. असा प्रेत पिशाच योनीनंतर यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या कदर्य ब्राह्मणास पुढचा जन्म जो मिळाला तो वानर योनीत. मात्र योगायोग असा की जो ज्या कालंजन नावाच्या पर्वत प्रदेशात जन्मला होता तो प्रदेश निदान फळाफुलांच्या नाना वृक्षांनी तरी समृद्ध होता. त्या भागातच एक मृगतीर्थ नावाचे पवित्र जलाशय होते. असे सांगतात की देवदेवता मृगाचे रूप घेऊन त्या पवित्र इंद्राने निर्माण केलेल्या जलाशयाचे पाणी पिण्यासाठी तिथे येत. त्यावरून त्याचे नाव पडले होते मृगतीर्थ. हे मृगतीर्थ सभोवतालच्या फळाफुलांनी समृद्ध वृक्ष यामुळे त्या वानराला पाणी, फळे आणि शीतल यांची काही कमतरता नव्हती. त्यामुळे मागील जन्मापेक्षा या वानर जन्मात तो ब्राह्मण काहीसा सुखी आणि समाधानी होता. नारायण ऋषी हा असा कथाभाग सांगत असताना नारदांच्या मनात एक शंका येत होती. शेवटी न राहवल्याने त्यांनी ती नारायण ऋषींना विचारले. ऋषीवर, तो कदर्य ब्राह्मण पापी असून सुद्धा त्याला त्या पवित्र स्थानावर जन्म का आणि कशामुळे प्राप्त झाला? नारदांनी विचारले. त्यावर थोडे थांबून मग नारायण ऋषी सांगू लागले. नारदा, देवांकडे माणसाच्या सर्व भल्या बुऱ्या कर्माची अगदी बारीक सारीक नोंदही असते. त्याच्या घरचा न्याय पण असाच आहे की पाप्याला क्लेश, यातना आणि पुण्यवंता सुख, समाधान आणि आनंद. याच न्यायाने या कंजूस ब्राह्मणाच्या पापपुण्याच्या खात्यावरचे पाप भोगून झाले होते. नाही म्हणायला त्याच्या पुण्याच्या खात्यात अगदी थोडी पुण्याई होती. ती पण नेमकी कशाची म्हणशील तर अधिक मासातील पुण्यकर्माची. त्याचं असं झालं होतं की या कंजूस ब्राह्मणाने एका धनिक माणसाला अधिक मासानिमित्त पूजा, दान, धर्म करताना पाहिलं. तेव्हा हा धनलोभी माणूस त्या धनिकाच्या दारी जाऊन द्रव्यलोभाच्या आमिषाने अगदी मुक्त कंठाने अधिक मासाची भगवान पुरुषोत्तमाची ब्राह्मणास नारायण मानून त्यास अन्न, वस्त्र, धन दान दिल्यास भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात, भरभरून देतात अशी स्तुती करत होतात. त्याची स्तुती ऐकून आपल्याही पदरी एका ब्राह्मणास तृप्त केले तर अधिक पुण्य मिळेल या हेतूने त्या अधिकाने त्याला थोडे जास्तच ताणले. त्याच्याकडून होणारी ती स्तुती ऐकली आणि मग त्याची झोळी भरली. त्या कंजूस माणसाच्या हातून आयुष्यभरात नाही म्हणायला तेवढेच पुण्यकर्म घडले होते. त्याच पुण्यकर्माच्या बळावर त्याला वानराचा जन्म त्या पवित्र जलाशयाजवळ अन फळाफुलांच्या जागी मिळाला. त्या जन्मात त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप उड्या मारल्या. प्रभू रामचंद्रांच्यामुळे वानर जन्मास येऊनही त्याला अन्न पाण्यास कमतरता पडली नाही. नारायण ऋषींचे ते बोलणे ऐकले आणि नारदांनी पुन्हा एक प्रश्न केला. ऋषीवर, वानरांचे अन्न, पाणी आणि वानराचा जन्म याचा काय संबंध आहे? त्यावर नारायण ऋषी म्हणाले. नारदा, अरे श्रीराम हा त्या विष्णू भगवंताचा 7वा अवतार, तर श्रीकृष्ण हा 8वा. श्रीकृष्ण म्हणजेच पुरुषोत्तम, अधिक मासाची देवता. राम अवतारात लंकाधीश रावणाचा वध करण्याच्या कार्यात सुग्रीव आणि त्याच्या वानर सेनेने फार मोठी मदत केली. त्या युद्धात अनेक वानरवीरांनी आपले प्राणही श्रीरामसेवेसाठी अर्पण केले. रावण वधानंतर त्याच्या बंदीशाळेतून सर्व देवदेवतांना जेव्हा श्रीरामांनी मुक्त केले तेव्हा त्यांनी देवेंद्रास अमृत सिंचन करून सर्व मृत वानरांना पुन्हा जिवंत केले. त्यांना असा वर दिला की तुम्हा वानरांना नेहमी अशाच पुण्य पावन जागी जन्म मिळेल की जिथे तुम्हाला कधी आश्रयाची, तहानभुकीची समस्या राहणार नाही. त्या प्रभू रामांच्या वरदानाप्रमाणेच वानर योनीत जरी तो ब्राह्मण जन्मास गेला तरी त्याला तो परिसर प्राप्त झाला. पुढे त्या वानराने तिथे काही वर्ष आनंदात काढली. आपल्या पूर्वजांच्या रामसेवेचे फळ म्हणून की काय त्याला त्या जन्मात ईश्वराचे अनुसंधान राहिले.
पुढे असाच अधिकाचा मास आला, पण आता ते माकड फार थकले होते. म्हातारे अशक्त झाले होते. त्याची शक्ती संपली होती. दात पडले होते आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून की काय, त्याला त्या अधिक मासात उपवास घडला. एक दिवस त्याचा एका उंच फांदीवरून तोल गेला आणि तो वानर त्या मृगतीर्थात पडला. 4 दिवस त्याच गार पाण्यात त्याचा देह कुडकुडला आणि शेवटी त्याने त्या कुंडातच राम म्हटले. पण झाले मात्र असे की त्या वानर जन्मात त्याला घडलेला अधिक मासातील उपवास, शीतल पाण्यात पडून राहण्याचे भाग्य, ईश्वराचे अनुसंधान याचे पुण्य कळत नकळत जोडले गेले आणि त्याचा मृत्यू घडताच तिथे एक दिव्य विमान आले. देवदूताने त्याचा देह पाण्याबाहेर काढला. त्यांच्या हस्तस्पर्शाने त्या जन्मात त्या ब्राह्मणास मरणोत्तर दिव्य देह प्राप्त झाला. त्या दिव्य विमानात आरूढ होऊन शेवटी तो भगवान श्रीकृष्णांच्या गोलोकी गेला. त्या वानर जन्मात अधिकाच्या पुण्याईने त्याच्या जन्माचे सार्थक झाले. इतकी कथा ऐकली मात्र आणि न कळत नारदांचा हात सुद्धा त्यांच्या गळ्यातील विणेकडे गेला. त्यांनी तार छेडली आणि मुक्तकंठाने श्री नारायणाचे एक सुंदर असे स्तवन स्तोत्र गाऊन आपली भजन सेवा श्री हरिचरणी अर्पण केले. नारायण ऋषी शेवटी म्हणाले, बा नारदा, खरंच तो पुण्यशील अधिक मास, त्याची देवता भगवान श्री पुरुषोत्तम हे दोघेही खरोखरच धन्य आहेत नाही का? नारदाने होकारार्थी मान हलवली आणि एक गोड स्मित हास्य केले. नारायण ऋषी नारदांना त्या कंजूस ब्राह्मणाची ही कथा सांगतात. ते असेही म्हणतात, ज्याप्रमाणे जीवाने केलेले पाप हे त्याला यानं त्या जन्मात भोगावे लागते, तसेच कधीतरी केव्हा तरी आणि अगदी चुकून माकून का केलेले असेना, पण जर थोडे जरी पुण्यपदरी असेल तर त्याचे फळ हे सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. हेच सत्य आपल्याला कदरे ब्राह्मणाच्या कथेतून समजते. अखेर वानर जन्मातील त्यांच्या हातून फळे न खाण्याने उपवास घडला. ती खाली टाकून दिल्याने इतर प्राण्यांना त्याचा लाभ होऊन जे नकळत अन्नदान घडले. पाण्यात पडल्याने 5 दिवस जलस्नान घडले, तप घडले आणि त्यात मनात ईश्वर चिंतन घडत राहिले. या सर्व गोष्टी त्या वानराच्या हातून घडल्या. त्या सुद्धा नेमक्या अधिक मासात आणि त्याच्या पुण्याईमुळेच त्याचा उद्धार झाला. एक पापी दुराचारी जीव उद्धरून गेला. ही अधिक मासाची किमया हे जेव्हा त्या विप्रास कळले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याला गोलोकी घेऊन जाण्यासाठी जे विमान आले, ज्या देवदूतांनी त्याला सन्मानपूर्वक दिव्य विमानात बसवले, त्यांना त्याने मला हा असा लाभ कशामुळे होतोय, माझ्या हातूनच काय, केव्हा आणि कोणते पुण्य घडले ते सांगा, असे म्हणताच त्या देवदूताने त्या विप्रराजास तो सारा भाग सांगितला. तो भाग ऐकला मात्र आणि मोठ्या कृतज्ञतेने भगवान पुरुषोत्तमाचे आभार मानले. त्या अधिक मासाचा मुक्तकंठाने गुणगौरव केला. पापाच्या पर्वतराशी जाळून टाकण्याचे सामर्थ्य अंगी असणाऱ्या त्या पुरुषोत्तम मासाचा अगाध महिमा त्यास प्रत्यक्ष अनुभवास आला. श्रीहरीच्या कृपेने त्या विप्रास पुढे गोलोकी अनेक सुखसौख्याचा अक्षय लाभ झाला. त्या श्रीकृष्णाचे दर्शन सहवास घडला. जन्माचे सार्थक झाले. नारायण ऋषी नारदांना सांगतात, हे मुनिवर, हा असा अलौकिक थोर महिमा आहे. या पुरुषोत्तम मासाचा हा महिना खरोखरच अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने व्रत करणाऱ्या जीवांना असे पुण्य प्रदान करतो. हे नारद मुनी, यासाठी सर्वांनी 3 वर्षांनी एकदा लाभणाऱ्या या सुवर्ण पर्वणीचा अवश्य लाभ करून घ्यायला हवा, नाही का? सूत शौनकादिक श्रोतेजनांना म्हणतात, भाविक भक्तांना, तुम्ही माझ्याकडे हे अधिक मास महात्म्य जाणून घेण्याची इच्छा प्रगट केली, त्यामुळे मलाही ज्ञात असलेला हा बृहनारदीय पुराणातला आणि पद्मपुराणातही वर्णन केलेला अधिक मास महात्म्य महिमा मी तुम्हास निवेदन केला. सुजन हो, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना स्वल्प मार्गाने, भक्ती मार्गाने, नामस्मरणाने ही पुण्याची शिदोरी सोबत बांधून घ्यायला हवी. पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास काय, हे मास आणि यातील व्रताचरण अत्यंत पुण्यप्रद आहेत. स्वतः श्रीकृष्ण भगवान हेच पुरुषोत्तम, त्यांनीच या मासात वरदान दिलेले आहे. त्यामुळे या महिन्यातील छोटी छोटी पुण्यकारक कर्मे आपल्याला मोठ्या पुण्याची ठेव देऊन जातात. श्रीहरी कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांना सुख, शांती आणि पुरुषोत्तम कृपेचा लाभ होतो. तेव्हा माझे तुम्हा सर्वांना हेच सांगणे आहे की ही जीवनातील सुवर्ण पर्वणी वाया न दवडताना तुम्हीच तुमचा आत्मोद्धार करून घ्या. इथे अधिक मास महात्म्य ग्रंथाच्या 31व्या अध्यायाचा गोड शेवट होतो. तुम्हाला जर हे अधिक मास महात्म्याचा कथासार आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.